हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 37. ग्रंथ महात्म्य. येथून पुढील प्रवचनांमधून आपण आपल्या बौद्धिक, वैचारिक, तार्किक कुवतीप्रमाणे पसायदानाचा अभ्यास करायचा, त्याचे रसग्रहण करायचे, त्यायोगे ते जमेल तितके जाणून घ्यायचे. भावार्थ दीपिका हा विषय फार म्हणजे फारच व्यापक आहे. त्याचा अभ्यास करणे हे एका जन्माचे काम नाही आणि माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याचे तर नाहीच नाही. तरीही हा जन्म जितका उरला आहे त्यात जमेल तितकी फुले गोळा करायची, उरलेली फुले पुढील जन्मांमध्ये गोळा करायची. या निमित्ताने अध्यात्माच्या मार्गाला जीवनाची गाडी सुरू झाली हेही नसे थोडके. या संस्कारांमुळे पुढील जन्म आध्यात्मिक सेवेत व्यस्त होतील आणि योगेश्वर कृपेने एखाद्या जन्मी माळ पूर्ण होईल. ग्रंथ महात्म्य. माऊलींनी पसायदानामध्ये ग्रंथ महात्म्य सांगितले आहे. सुरुवातीला पहिल्या ओवीमध्ये ग्रंथ महात्म्य व्यक्त केले आहे आणि मागणे मागताना शेवटच्या ओवीमध्ये ग्रंथ गौरव केला आहे. अशा प्रकारे पसायदानाच्या सुरुवातीला आणि शेवटी ग्रंथ महात्म्य, ग्रंथ गौरव करून मगच पसायदान पूर्ण झाले असे म्हणून त्यासाठी वर मिळून आश्वस्त झाल्यावर ते सुखिया झाले आहेत. ग्रंथ म्हणजे माऊलींना फक्त सद्ग्रंथच अपेक्षित आहेत. सद्ग्रंथ म्हणजे आत्मपरब्रह्माविषयी असलेले ग्रंथ. ग्रंथांची परंपरा वेदांपासून आजपर्यंत सुरू आहे. वेदांमध्ये वैश्विक कल्याणाचे त्रिकालाबाधित आध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. यावर आजपर्यंत हजारो ग्रंथ सांगितले, लिहिले गेले आहेत. म्हणून अध्यात्माचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी ग्रंथांचे महत्त्व जाणून घ्यायचे. वेद हे विश्वामधील पहिले वाङ्मय आहे. ऋषींनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांत म्हणजे वेदांचे सार तत्त्व त्या काळाला अनुसरून सांगितले. यांना आपण उपनिषदे असे म्हणतो. हे तत्त्वज्ञान कालौघात विस्मरणात जाऊ नये म्हणून यानंतर हजारो वर्षांनी त्या काळाला अनुसरून भगवंत श्रींनी उपनिषदांचे सारतत्व विस्तारित स्वरूपात श्रीमद भगवद्गीतेद्वारे सांगितले. भगवद्गीता जशी अर्जुनाला युद्धाला म्हणजे त्याच्या स्वकर्माला उद्युक्त करायला सांगितली, तसेच यामागे आणखीही एक कारण आहे. भगवंत श्री सांगतात की त्यांनी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, तो सूर्याने मनूला आणि मग मनूने इक्ष्वाकूला सांगितला. परंतु तरीही आज मला हा योग पुन्हा सांगावा लागत आहे. त्यांनी सांगितलेल्या या कारणाचे निरूपण माऊली करतात. मग आणिकही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेणीचे कोणी. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणवनी पडिला विसरू आत्मबोधाचा. सूर्याला म्हणजे विश्वनिर्मिती झाल्यापासून हा योग वेदांमध्ये सांगितलेला आहे. त्या योगे तो मानवाला ज्ञात झाला. यानंतर या योगाचे पालन अनेक राजर्षींनी केले. परंतु त्यानंतर हल्ली या योगाला कोणी जाणत नाही. कारण मानव भौतिक उपभोगांसाठी देहाचा आदर करू लागला. यामुळे त्याला आत्मबोधाचा विसर झाला. यासाठी आता भगवंत श्री अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वाला उपयुक्त असे आत्मतत्वज्ञान सांगत आहेत. यास्तव हजारो वर्षांनी माऊलींनी भगवद्गीतेचे निरूपण त्या काळाला अनुसरून महाराष्ट्राच्या प्रादेशिक मराठी भाषेमध्ये त्यावरील त्यांच्या टिपणासह विस्तार करून भावार्थ दीपिकेद्वारे सांगितले. भावार्थ दीपिकेचे शेवटी माऊलींनी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडे पसायदान मागितले. यामुळे पसायदानाचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. वेदकाली मानवाच्या जीवनाच्या दृष्टीने जे सत्ययुगाचे येथे वातावरण होते ते नंतर जे लुप्त झाले ते खालावत खालावत आज कलियुगात रसातळाला गेले आहे. आणि म्हणून आत्मपरब्रह्माचा अवतार असलेले ज्ञानेश्वर माऊली ते सत्ययुगाचे वातावरण आता येथे पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पसायदान मागत आहेत. पसायदान मागताना माऊलींनी त्यांच्या मागण्याचा हक्क सिद्ध करण्यासाठी पहिलीच ओवी रचली की आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. माऊली म्हणतात, विश्वेश्वरा, श्रीमद भगवद्गीतेच्या आधारे मी वाग्यज्ञ केला. ते आपल्याला अपेक्षित असेच कार्य मी केले आणि म्हणून मला पसाय दान द्यावे. वाग्यज्ञ म्हणजे 9000 ओव्यांची भावार्थ दीपिका. वेद महर्षी श्री व्यासमुनींनी त्यांच्या शिष्यांकडून वेद आणि अन्य ग्रंथ मुखोद्गत करून घेतले आणि ही पाठांतराची परंपरा पुढे सुरू राहिली. यामुळे आज आपल्याला छापील स्वरूपात वेद आणि अन्य ग्रंथ उपलब्ध आहेत. याचप्रमाणे उपनिषदे, भगवद्गीता आणि अनेक गीता, पातंजल सूत्रे आणि अनेक सूत्रे इत्यादी वाङ्मय पाठांतरामुळे आज आपल्याला छापील स्वरूपात उपलब्ध आहे. या अशा ग्रंथांमुळे आपले भारतीय वैश्विक महान तत्त्वज्ञान जतन केले गेले आणि आज ते सुस्थितीत उपलब्ध आहे. भावार्थ दीपिका माऊलींनी श्रोत्यांसमोर सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. यामुळे आज ती आपल्याला छापील स्वरूपात उपलब्ध आहे. आज कित्येक जण या अशा ग्रंथांचा अभ्यास करत आहेत, अध्यात्म आत्मसात करत आहेत, मानवी जीवनाचा सत्यार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, जमेल तशी अध्यात्माच्या मार्गावर यात्रा करत आहेत. म्हणून अशा ग्रंथांचे पूर्वापार आणि आजही फार विशेष असे महत्त्व आहे. याच कारणाने माऊलींनी शेवटचे दान मागताना ग्रंथांचे महात्म्य सांगितले, ग्रंथांचा गौरव केला. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होआ वेजी. या अशा ग्रंथांमधील तत्त्वज्ञानाचा जीवनोद्देश करून काही लोक ते साध्य करतात. जीवनोद्देश म्हणजे अशा ग्रंथांमधून जे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे त्याचा अभ्यास आणि चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करून मुक्तीच्या मार्गावरून आपल्या जीवनाची वाटचाल सुरू करणे. अशा अथक परिश्रमाने त्यांना यात यथाकाळी यश येऊन ते मुक्त, सायुज्यमुक्त होत होते. काही लोक या अशा ग्रंथांचा जीवित कार्य म्हणून स्वीकार करतात. यायोगे त्यांचा चरितार्थ चालतो आणि यातील तत्त्वज्ञानाचा प्रजेमध्ये प्रचार होतो. हे प्रभू कार्य आहे. असे लोक अशा ग्रंथांमधून जे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे त्याचा अभ्यास आणि चिंतन करून ते परिव्राजक होऊन गावोगावी जाऊन समाजात या तत्त्वज्ञानाचा प्रचार करतात. यासाठी ते मानधन स्वीकारतात. असे व्याख्याते, प्रवचनकार, पुराणिक, कीर्तनकार आजही आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक या अशा ग्रंथामधील तत्त्वज्ञानाचा जीवनोद्देश आणि जीवित कार्य असे दोन्हीही उद्देश साध्य करतात. हे लोक आधी स्वतः या ग्रंथांमधील तत्त्वज्ञानाचा स्वतःच्या आचरणात स्वीकार करतात, स्वानुभव घेतात आणि मग समाजात जाऊन आधी केले मग सांगितले अशा प्रकारे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा प्रचार करतात. असे व्याख्याते, प्रवचनकार, पुराणिक, कीर्तनकार आजही आपल्याला पाहायला मिळतात. आधुनिक काळाला अनुसरून याचे स्वरूप बदलले आहे इतकेच. असे ग्रंथ प्रजेसाठी अत्यावश्यक आहेत. एरवी मानवी जीवनाचा सत्यार्थ प्रजेला समजणार नाही. यायोगी लोक अध्यात्म जाणून घेतात. मुक्तीसाठी 4 पावले चालून योगधामाच्या यात्रेला आरंभ करतात. हे असे लोक विशेष आहेत. ते पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यामागे धावत नाहीत, तर अल्पस्वल्प जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहून हे प्रभू कार्य आनंदाने करतात. भपकारा करत नाहीत. गावोगावी अशांचा आदर सत्कार केला जातो. अशा लोकांचे हे कार्य फार मोलाचे आहे. या कार्यामुळे सर्वसामान्य जनांना सत्य आचरणाची माहिती होते. कारण ते ज्याचा प्रचार करत आहेत ते आहे त्रिकाला बाधित तत्त्वज्ञान. हरिओम.